नागपुर के कोराडी में आज बीजेपी महिला मेला आयोजित किया गया था। इस मौके पर बीजेपी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले प्रमुख रूप से उपस्थित थे। इस अवसर पर बोलते हुए बावनकुले ने कोराडी के महालक्ष्मी मंदिर के संस्थान की ओर से महिलाओं के लिए शुरू किए जा रहे महिलाभिमुख योजनाओं की घोषणा की। उन्होंने कहा कि कोराडी आई महालक्ष्मी मंदिर के संस्थान की बदौलत करीब 700 महिलाओं को अलग अलग तरह के रोजगार उपलब्ध किए जाएंगे। आता एक 20 दिवसात सुरू होणार आहे, त्यात 250 महिला बहिणी दिवाळीपर्यंत 7 कोटी रुपये पुन्हा त्या ठिकाणी येणार आहे। दिवाळीपर्यंत पुन्हा 250 बहिणी आणि आता आपण बचत गटाच्या माध्यमातून 493 बहिणींना बांबू लागवड आणि आता 100 बहिणींना अगरबत्तीचा प्रोजेक्ट आणि आधीचाही आपण अगरबत्तीचा प्रोजेक्ट देताना विचार केला की आपलं जे आई महालक्ष्मीचं निर्माल्य आहे, हार फुलं आहे, त्याच्यावरनं अगरबत्ती तयार करायची आणि त्याला महालक्ष्मी ब्रँड नाव द्यायचं, जेणेकरून आपल्या भागातल्या लोकांनी आपल्या भागातलीच अगरबत्ती आपल्या आपल्या घरी वापरता येईल। असं या ठिकाणी आपण महालक्ष्मी ब्रँड असा एक ब्रँड आपण तयार करतो आहे। आमचे किरण पातुरकर, आमच्या उमक मॅडम ज्या अमरावतीवरच्या आहे त्या या ठिकाणी काम करत आहेत। आज या ठिकाणी आपल्याला मी जास्त वेळ बोलणार नाही, कारण आदित्यनं आपल्याला ऐकायचं आहे, महिलांच्या काय योजना त्या सांगतील, पुढे त्यांना अनेक बाबी तुम्हाला सांगायच्या आहेत, त्यांचं आपल्याला ऐकायचं आहे। मी एवढंच सांगेल की बिनाला जे आपले लोक त्या ठिकाणी अस्थि विसर्जनाकरता जातात, त्या ठिकाणी लहान लहान झोपड्या आहेत, खाली बसून त्या ठिकाणी झुणका भाकर आपल्या अस्थि विसर्जनाच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी छोटे छोटे दुकानं आहेत। आता आपण जे बाहेर 50 स्टॉल दिले आहेत, हे बिना संगमच्या भगवान शंकराच्या त्या ठिकाणी यात्रास्थळावर आमच्या बहिणी या 50 स्टॉल घेऊन बसतील आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीचं साधन त्या स्टॉलच्या माध्यमातून होणार आहे। पुढच्या काळामध्ये कोराडीला नवीन प्रोजेक्ट येणार आहे। त्या नवीन प्रोजेक्टमध्ये आता नोव्हेंबर डिसेंबरला काम चालू होईल, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे। मला अभिमान आहे की माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आता कंत्राटी कामगारांना 19% पगारवाढ केली, त्यामुळे कंत्राटी कामगारांचं 19% पगारवाढ झाली आहे। सोबतच माननीय देवेंद्रजींनी आदित्यताई या ठिकाणी हे आपल्याला जवळपास 25 कोटी रुपये डीपीसीच्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून दिले आहे आणि त्यामुळे माननीय पालकमंत्री देवेंद्र फडणवीसजी